हा पूर्वेश नेहमी लेट करतो. तुम्ही बघू शकता मी तयार उभा आहे इथे. इथून त्याला यायचंय. एकदम मस्त वाटतं जेव्हा तुम्ही असं लोकांच्या सकाळी सकाळी घरातल्या पूजा घंटाचा आवाज ऐकता एकदम भारी वाटतं. कारण मग ही सकाळच दुपारी होते. लोक जेवायला बसलेले असतात तेव्हा मी उठतो. लोक दुपारी जेवून उठतात तेव्हा मी नाश्ता करतो. नाही तेव्हा माझी आंघोळ होते आणि लोक जेवून झोपायला जातात तेव्हा माझा नाश्ता असतो. मी फर्स्ट टाईम माझ्या एरियामध्ये व्लॉगिंग करतो. काही माझा एरिया बघून घाबरू नका. मला वाटतं बाहेरनं आमच्यासोबत जे होते ते टॅक्सी पकडून गेली असतील स्टेशनला आणि हा माणूस मला इथे थांबवून ठेवला आहे. आला गाईज आला. मला वाटलं आम्हाला ट्रेन सोडून धावत चालायला जायला लागायचं होतं की काय, बट आला गाईज आला. हा बघा गाईज, हा बघा आला गाईज आला. सॉरी फॉर द डिले. हे तुझ्या बॅगेत जागा आहे का? आहे गे. हे नेहमीप्रमाणे तुझ्या बॅगेत जाऊ दे. आपण चाललोय चारकोपच्या राजाच्या आगमनला. ठीक आहे, ब्लॉगमध्ये मी बोललो आहे. येस चारकोप. हां, सकाळी उठून आम्ही चाललोय चारकोपच्या राजाच्या आगमनाला. पण आता सकाळी लोकल व्हेकल राहील ना आरामात. नाही थोडं माझी मम्मीनी काय बॅगेत जागा करून तरी नंतर सांगतो. चारकोपच्या राजा काय झालं, आमची जरा गाडीचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे तरी सांगून मी विचार केला एक मेल एक्सप्रेसने जाऊ आपण. आज स्ट्रगल करणार डायरेक्ट चारकोपच्या राजा. आमच्यासोबत अजून एक येतो, त्या दिवशी तो बंद नाही आलेला, आज तो येतो. तो आता मेंढरेल आहे, ऑन द वे. म्हटलं की सांगतो भेटला की फेकून देऊ त्याला. लायकी नाही. नमस्ते करतो. तुला माहिती झोपे दे जरा, थांबून घ्या. मँगलोरला झालो ना आपण. अय्या कायचं मी मेंगलोरला चाललो आहे. मेंगलोरला ते काहीतरी भेटतं ना त्या असं ते घ्यायला चाललं आहे. तुम्ही बघून घ्या, फोन करून सांगा. गाईस गरमीमुळे मी जॅकेट काढून टाकलं. थंडी संपली, गरमी सुरू. आता आम्ही मेंगलोरला चाललोय. गाईस ही आमची ट्रेन लागली आहे इथे. चालू नाही झाले. हां बघा, थोडा वेळ लागेल. म्हणजे ट्रेन खूप लेट आहे, 1 तास लेट आहे ट्रेन. त्यामुळे आम्ही असं विचार केला की आम्ही जरा वॉक करतो. कारण ट्रेनमध्ये बसलो ना एकदा, आम्ही एवढं सामान कसं यस ते हे बॉक्स पण आमचे येतं. कसं आहे ना, आम्ही दमणार आहोत बसून, म्हणून चालून घेतोय. ते आम्ही जरा चारकोपच्या राजा आलो आहे मँगलोरच्या. ते बी बोलायला पाहिजे नाहीतर ठीक आहे. मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. काहीच ट्रेन आम्हाला सोडून चालली. आम्ही प्लॅन कॅन्सल केला. आम्हाला कंटाळा आला. आम्ही वॉकिंग गेले. आम्ही विचार केला तर चालत जाऊ. चारकोपला आम्ही इथून प्लॅटफॉर्मवर चालत चाललो. सगळ्यांनी मला आउटफिट काय वाटत नाही, नॉर्मल आहे. टी शर्ट वाढायचे, ट्रॅक माझे, शूज माझे, जॅकेट माझे, बाकी काय. चला काय तिकीट दे का? साहब मेरे पास टिकट नहीं है, 200 रुपये ले और काम 25 कर दो. ओ काम 25 का रेट अलग है. ओ काम 25 नहीं हो, काम 25. ओ मैं क्या बोल रहा हूँ, मैं क्या बोल रहा हूँ, तुम रात को आया, अभी सुबह हो गया इधर. अरे वो मेरी ट्रेन में आ रही, वो घाट के ऊपर में अड़की है ऐसा. सॉरी अंजूर की अड़की थी. प्रतीक का ते नाही बोलायचं. अरे मैं वो नहीं बोल रहा, आगे तो सुनो. कांजूर मार्केट से आगे जाएंगे, पवई आएगा उधर, वो ऐसा ट्रेम्पोलिन पार्क है उधर. का बोल रहा हूँ मैं, तुम अलग ले रहे हो. मैं फायनली ती ट्रेन जरा 1 तास लेट आहे, बाकी काय नाही.
गाईस आम्ही फायनली मँगलोरच्या ट्रेनमध्ये चढलो. एवढा स्ट्रगल नंतर गाईस फायनली आम्ही आमच्या सीटवर विराजमान झालेलो आहोत आणि आम्ही प्रॉपरली एकदम बसलेलो आहोत. हे बघा हे 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 आणि हे तिन्ही आमचे आहेत. आम्ही वर जाऊन झोपू पण शकतो पण वर कोण जाणार नाही. इथे मध्ये कोण बसलं तर हा हे दोघं वरच जाऊन बसणार आहेत. आणि आम्ही त्यावर आम्ही बोलू शकतो पूर्वेश आता हलका होऊन आलेला आहे. एकदम बरं वाटलं. चुम्मा कधीपासून थांबलेलं. येस 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 कधीपासून वेळ झाला आम्हाला 5 झालं. आता एकदम मस्त वाटते. तर आता आम्ही आमचा खुलासा करू. आम्ही आता नाही करतो डायरेक्ट तिथे पोचून करतो. मेंगलोरला झालं असणार कोण ना कोणतरी असणार. पण गाईस एक तास होऊन गेला आम्ही इथे जात होतो. आमची ट्रेन सुटलेली आहे. जरा चालू कर खेचा ना जरा थोडीशी. अरे कोणीतरी ट्रेन हे सारखोपचारा घेऊन ट्रेन घेत रे जरा. मला वाटतं तारखेचं ते झालं वाटतं. हा काहीच काय करू बघा आम्ही त्याच्या गरीबासारखे बसलोय. तिथे तो आमचा दुसरा गरीब बिचारा भिका मागतोय. स्टेशनला बसला. तो भिका मागतोय. आमच्या ट्रिपसाठी स्पॉन्सरशिप मागतोय. बघू गाईस कधी सुटते ट्रेन. दिवसच खराब चालले. तो खाली फायनली 3 तासानंतर गाईस फायनली 3 तासानंतर ट्रेन चालू झालेली आहे. बघू आता आमचा मेंबर जे ती चालते की नाही ते पण प्रश्न पडलेला मला 5 मिनिटासाठी. ते इथलं ते पण झालं. हा म्हणून तसे स्लो चालली आहे बट चालली गाईस फायनली चालली आहे. आणि आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला रत्नागिरीला ना मँगलोर ना चरकोपचारा ना काय आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला रत्नागिरीला. आणि आतापर्यंत एवढे मेंबर तुम्हाला दिसले अजून ॲड होणार दादरला. ते CSTलाच ॲड झाले असते पण जाऊ दे. ठीक आहे जसं हां छोटीशी लाईफ आहे. स्ट्रगल इज रिअल. मा गाईस आता मुंबईला आम्ही सोडतो. बाय बाय बोल. आणि दुसरा मेंबर जो मागच्या व्लॉगमध्ये नव्हता ज्याच्यामुळे व्लॉग पण नाही टाकू शकलो. व्लॉग नाही मागचा पार्ट मागच्या व्लॉगमध्ये नव्हता. आम्ही केलेला पण नाही टाकू शकलो तो आम्ही. गणपतीला गेलो ना आपण सगळे तिकडचा. अच्छा तू लेट आला बरोबर. तुझ्यामुळे नाही टाकू शकलो. तर आता काही हा आलेला आहे आणि आमची तुम्ही अवस्था इथे बघू शकता. मला चिपलाय. आम्ही फुल कोजी झालो. हे बघा उदी दोघे झाले चिपलो मी. मी आपला कोपरा घेऊन बसलो विंडो सीट आणि याचं बघा काय चाललंय. 5 मिनिटात झोपलो. मी जरा पण नाही मस्त झोपलो आयुष्यभराचा. सगळे 4 वाजल्यापासून काहीतरी करत होते. मी 5:30ला उठलो आरामात. सेम 5:38 ला उठलो. तुला माहिती 5:38ला उठलो. डायरेक्ट मुरीत गेलो आंघोळ करून आलो कपडे गेले 6ला दरवाजावर लॉक करून निघालो. काहीच टाइमपास काहीच नाही केलं. मी 5:15ला उठलो. आम्ही डायरेक्ट आता करंजोडी स्टेशनवर डायरेक्ट हॉटेलच्या रूममध्ये आलो. मस्त वाटलं ट्रेन जर्नी किती छान होती. काय बोलायला ट्रेन जर्नीला मजा आली खूप. चिपळूणचा वडापाव खाल्ल्यावर मी मला रेकॉर्ड नाही करू शकलो. एकदम टेस्टी होता गरम गरम. हा प्रतीक कामनकर आहे ना तर काय बोलणार तर त्याला जाऊ दे सोडा. आता मी झोपतो. आता मी रात्रीचे वाजलेत कधीतरी 12-1 वाजायला आले. हरामी असतील काही. हे बघा कुठे आहेत बघा. हे सांगायचं नव्हतं. हे सांगायचं एडिटर कड्डी पाठ काही किती हरामी असतील बघा. इथे ट्रेनमध्येच येत अजून आणि चादरीच्या आत जाऊन तुमच्याशी बोलत होते. धाकटी म्हणते त्याच्या आधीचं मी कट केलेलं असेल ज्याने चादरीच्या आत केलं असेल ते. विश्वास नाही. गाईस फायनली वडापाव पेप्सी. खावा आम्ही खाल्ली मगाशी तुमचीच आहे ती. गाईस फायनली कसं वाटतंय मजा येते. उर्वेश मी हे का केलं शार्प शूटर. फायनली चिपळूणचा वडापाव खातो आम्ही. बघा इथे चिपळूणला आहोत आम्ही. पासून वाट बघते चिपळूण आहे. फायनली चिपळूणमध्ये आम्ही वडापाव खातो गाईस. दाखव लेट्स गो नाव लेट्स गो. सगळं खाली पडणार आहे. पडणार रेड्या इथे लागे उशीर. काय पडणार नाही पडणार. उशीर लेट्स गो गाईस लेट्स गो. तोडून टाकूया तोडून टाकूया. सोडायला आलेलो आता संगमेश्वर आलंय. गाईस बघा मुकुंदला आम्ही सोडतोय. बाय. मुकुंदची जर्नी इथपर्यंतच होती. मी सोडा मी सोडा
मी दादरपर्यंत सोडायला आलेलो पण म्हटलं जरा थोडं पुढेपर्यंत प्रवास करूया सुसू वगैरे करून आता दुसरी ट्रिप त्या साईडला माझी मालगाडी होते तिथं झोपून मस्त चलो बाय 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 चल बाय बाय चल काही फायनली आम्ही रत्नागिरीला पोहोचलो. आम्हाला रत्नागिरीचा माणूस भेटला आम्हाला उचलायला. गाईज आफ्टर अ लॉंग प्रवास खूप जास्त ट्रेकिंग इथूनच चालू झालेली आहे. गाईज ट्रेकिंग चालू झाली आहे. आम्हाला आमचा टूर गाईड फिरवतोय. आम्ही स्पेशल हायर केलंय. आफ्टर अ लॉंग अट्टाहास रत्नागिरीला आम्ही पोहोचलोय. रत्नागिरीची तंदुरी पापलेट. लेट्स गो. हा पाठी तर कट होईल. हा पार्ट माझ्या प्रायव्हेट अकाउंटवर. गाईज फायनली आफ्टर 12 आवर्स आम्ही पोहोचलेलो आहोत. लेट्स गो गाईज लेट्स गो. आमची माणसं आम्हाला घ्यायला आलेत. चला 8-9 वाजेपर्यंत असते. सांगा आहे सांगा. तिथेच तुम्हाला बैल दिसणार आलेले. अरे बैल दिसला आम्हाला आल्या आल्या. एक्सेसर आईची कट्टर गाईज. काय विषय काय रत्नागिरी गिरणार ना बाय. लेफ्ट 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 कडक आहे लेफ्ट कडक. आईचे बघा गाडीवर वाट पोरगा शिकला. रोड बघा गाईस फिरण्याची मजा स्टार्टेड ना गाईस मेरी जान. रत्नदुर्ग फोर्टला आपल्या महाराजांचा किल्ला बघायला आणि पॉईंट बघायला. तर गाईस रत्नागिरी स्टेशनवरनं डायरेक्ट आम्ही बाहेर आलो रत्नदुर्ग फोर्ट बघायला. आणि इथून आम्ही जाणार नंतर आमच्या एका स्टेच्या रूमवर आमच्या भावाच्या खोलीवर. आणि तिथे आम्ही चेंज करून जाणार गणपती बाप्पाच्या दर्शनाला. व्ह्यू घेऊया. हा काय विषय नाही आपण आलो स्टेटला. माय गॉड. मी कुल्ल्यावर चाललोय आता बघा. तुझ्यातच का छान आहे. हे मुकून काहीतरी बोल. इतकं चांगलं जागा मी तिथे भंगी कपडे घालून आलो. मला माहितच नाही. आम्ही डायरेक्ट ट्रेन मध्ये डायरेक्ट आम्हाला इकडे आणलंय. आम्हाला माहितच नाही. गाईस जस्ट इथे श्री भगवती देवी स्थानचं आम्ही दर्शन केलेलं आहे. आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत. एक चांगलं काम करून आम्ही निघत आहोत. चला शुभकाम. हे बघा हात कुंकू पण लागलाय. हळद कुंकू लागले. शुभकार्य घेतलं. सॉरी गाईस सॉरी. हे मंदिराच्या आत अलाउड नाही तर आम्ही करणार नाही. पण मंदिराच्या बाहेर जाऊ शकतो तुम्हाला. या प्लीज गो. इथे होम होऊन होतं. काच आहे म्हणून पण ते ॲव्हरेज देणार नाही रे. ते तर आहे. मी ना तेच बोल ॲव्हरेज नाही देणार. ते आपलं उद्या परत टाकीवर लागणार त्याला सकाळी. बोल ना काय टाइमपास. गाईस हे बघा बसून का कुठं स्ट्रगल चालू झालाय गाईस. सगळे कॅलरीज बंद करणार आहोत आम्ही आज. आम्ही ते ट्रेन मध्ये बसून बसून फुगलोय ना आता बाहेर निघून देणार सगळं. गाईस म्हातेरा आठवतोय की नाही. सेम म्हातेराला आठवते. हा आमचा टूर गाईड आहे. टूर करतो देते. ओ माय गॉड. वाटतं पाणी. जुहू बीच. बोल काय कुठलं बीच कुठलं बीच. जुहू बीच बोलून बोलून झूज बोलला. अरे तेवढीच डोकं आहे आपलं. त्याचा पुढे जात नाही. आता आलो डायरेक्ट. अरे बघा हा मस्त पाणी. किंग रे किंग. गाईस
हा व्ह्यू जो आहे हे आपला आधी फोटो काढता एक नंबर आहे. 2 मिनिटं थांबा. काय किंग व्ह्यू आहे गाईस, काय किंग व्ह्यू आहे. या व्ह्यूसाठी तुम्ही मला सबस्क्राईब केला पाहिजे. बॅक टू गाडीवरती. व्ह्यू तुम्ही एन्जॉय केला असाल. आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळेच्या दिशेने. आता जर हेल्मेट बिल्मेट घातला आम्ही रूल फॉलो करतो. संपेलो का आम्ही. आणि आमची पुढे गाडी चालली आहे बघा. ही आमची गाडी चालली पुढे आणि हे आमचे ड्रायव्हर सार. यस, हॅलो गाईस, नमस्कार, कसे आहात तुम्ही. माझा चेहरा दिसत नसेल तर रेसिझम करू नका, जसे हे दोघं आरामखोर करतात. नाही दिसतं लाईट आहे थोडी. मग ठीक आहे, काय विषय नाही. आता दिसला असेल काय विषय नाही. काही थोडं गाडी थांबली आहे. आता आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने चाललो आहे. बघू जरा मध्ये नाश्त्याचा हॉल झाला तर झाला, नाहीतर बघू लेट सी. हॉटेल नाही, संतोषच्या घराकडे. काय संतोष ते नाही, नाश्ता नाही करायचं तुला. हा नाश्ता नाही करायचं तुला. हा, नाश्ता कर. नाश्त्याचा हो त्याला ना जर सुधीर झालाय तो गाडी चालवतो. ठीक आहे, सवय नाही त्याला, पहिल्यांदा आलाय. ठीक आहे, चालत बघूया. ट्राय करत बसू आपण. ट्राय करतो ना, कंटिन्यू राहत तू. मी जरा सिनेमॅटिक ट्राय करतो असं सनसेट बिनसेट बाप होतोय. मागे होता एक पॉईंट, प्रतीकने आठवण नाही गेली, मी काढला नाही बोट. हो पण आता स्टॉपी मारेन ना पूर्वेश, मी स्टॉपी मारेन तोडे कशी पाडेन भावा तुला. इष्ट्या ट्राफिक, छोटे छोटे गल्ल्या रस्ते आहेत असे. लोकांची घरं बघा, गावची फिलिंग. म्हणजे गावाला झालं पण गावची फिलिंग आम्हाला घेतली. एकदम छोटी छोटीचे रस्ते, गाड्या. आणि आम्ही इकडे गेलो. आम्ही दिसत नसेल, ठीक आहे. म्हणजे मी ब्लॉगर आहे, तर हा ड्रायव्हर झाला पण ब्लॉगर आहे. थोड्या वेळाने जर आता तर आजची तर राईड संपली आहे. उद्या मी ड्राईव्ह करेन आणि याला ब्लॉगिंग करायचं. टेन्शन घेऊ नका. येऊ का बीच. चढत चाललंय आता कंटिन्यू. आपला ड्रायव्हर जरा हळू चालवतोय म्हणून आमचा 4 व्हीलर त्याला हळू चालवतोय. ड्रायव्हर ना आजकालची काय बोलायचं ड्रायव्हर याला काय अर्थ आहे. तारफा राईड दाखवू नको असं माझ्या अंगात, तू तारफा राईड दाखवू नको बाबा. हे इथे आम्ही काका काकींसोबत म्हणून हळू चालवतोय. हे आता आतापर्यंत पोहोचलो असतो आम्ही आमच्या काही अड्ड्यावर. शपथ सांगू, फॅमिली नसती ना, आम्ही हॉटेलवर, आपल्या हॉटेलवर त्या जिथे आम्हाला नाश्ता करायचा तिथे आम्ही पोहोचलो असतो. फक्त आम्हाला लोकेशन बोलले असते ना, आम्ही पोहोचलो असतो. काहीच फक्त विषय असा आहे ना की ते फॅमिलीवाले आहेत आणि आपली कशी गाडी पण कसं आपल्याला जरा इज्जतीत चालवायची आहे. नेक्स्ट टाइम त्यांनी समोरून आम्हाला टू व्हीलरच रेंट करून दिली पाहिजे की बाबा घ्या एन्जॉय. तुमच्या गाड्या घेऊन पडा बाहेर म्हणून काहीच आम्ही जरा इज्जतीत चालवतोय. नाही तर काही विषय नाही. काहीच माझी आई सारखी म्हणून थांब थांब थांब. माझी आई बघा इकडे ना काकी आहेत बसले आमच्या. ते कंटिन्यू आम्हाला स्पॉटिंग करतात इथे. माझ्या आईशीला वाटतं की आम्ही कुठेतरी ढोलतीकडे जाऊ मजा मारायला. तेच हे बघा दिसत नसते. ठीक आहे, एक्झिस्ट करा आता. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सॉरी गाईज, काल आम्ही व्लॉग करायलाच विसरलो, कारण काल आम्ही खूप थकलो होतो आणि आम्ही डायरेक्ट घरी जाऊन आपले झोपलो. आणि आता आम्ही सकाळी उठून गणपतीपुळे एक्सप्लोअर करतोय आणि खूप मस्त वाटतंय आम्हाला हे एक्सप्लोअर करताना. आणि आम्ही ट्रिप्सी एक्सप्लोअर करतोय आणि उठून आम्हाला दर्शनही घ्यायचं आहे पटकन. आणि थंडी बेकार आहे. माझी जीप चालत नाही, आमची बुगडी वळली आहे. आम्हाला आमचे ॲक्सेसचे जुने दिवस आठवले. एक्सेस म्हणजे ते एक्स वाला एक्सेस नाही, ही एक्सेस गाडीचे आम्हाला आमचे जुने
जुने दिवस आठवतात गाईस. असं सीन झालाय. पूर्वेश गावाकडे आमच्या ग्रुप मधली पहिली गाडी होती ती. एक्सेसच होती एक्सेस आणि सेम कलर सेम सगळं सेम होतं. आणि आम्ही आता ही चालवतो आम्हाला लय बरं वाटतंय आणि आम्ही ट्रिपशी फिरतोय परत. तर बरं वाटतंय खूप. आमच्या घरातल्यांना माहिती ना आम्ही आलोय ते पडतील जर का आलं तर नाही पडणार. हा व्ह्यू बघा तुम्ही. तर बघा जर तुम्ही आतापर्यंत व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. आणि आता चला भेटूया लवकरच. काय धावतोय तुमच्या हिसाबे. अरे खिडकी ए लंबू मागे ना. हे शस्त्र मागे रा. हे कसा पोरगा हे कुठे आलं तरी. चला चला या. ए बोले चला. नमस्कार केला नमस्कार केला. पण चपला अशा चपला अशाच असतात. इथे काय सिद्धिविनायक सारखी सेटिंग नाही इतकी. ते काय समोर मग कधी रनिंग असते रे पटकन होऊन जायचं. आमचा फायनली दर्शन. फायनली आफ्टर लेट्स गो. संतोष नाही दिले आणि त्यांना जाऊ दे. आपण आपला नाही आहे चला सर. फायनली छानपैकी दर्शन झालं एकदम असं मन तृप्त झालं. आरामात झालाय. काय एक धक्काबुक्की नाही काय गर्दी नाही काय नाही. एकदम आरामात दर्शन झालेलं आहे. गाईस फायनली आफ्टर दर्शन संपलायचा नाश्ता रे. फायनली लेट्स ईट. मिसळ पावबद्दल काय बोलशील. आम्ही परत ट्रिप्सी आलोय. 3 बनवती ऑन ट्रिप्सी ऑन दी सेम ऍक्सेस. आम्ही चाललोय हा अरे वारे बीच. लेट्स एक्सप्लोर ऑन ट्रिपल सीट. मामा प्लीज फाईन नको मारा. तिथे फोटो काढायला थांबूया. हे घ्या. मामा काहीच
आम्ही आलोय आरेवारे बीचला, द फेमस स्पॉटला. एक आम्ही मागे व्हिडिओ घेतली ती थोडं रीलसाठी घेतली, पण आता ठीक आहे आम्ही तिकडे साईडला बार लावू आणि तुम्हाला दाखवू व्हिडिओ. आणि आमचा मुकुंदा बॉय बघा बजरंग बजरंग. तर काही वन क्लास एक्सपिरियन्स होता आरेवारे बीचवर गाडी चालवण्याचा. वन टाइम एक्सपिरियन्स होता. जस्ट एका सेकंड पूर्वी ती वन टाइम एक्सपिरियन्स घेऊन गेले. हा. आणि आता आम्ही आरेवारे बीचला आतमध्ये आलोय आणि आमचे तिघांचे आउटफिट कशी प्लीज सांगा. कमेंट गाईस कमेंट. आता लेफ्ट जायचं की राईट? दोन्ही साईड नाही, लेफ्टला येते. नक्की हो हो बघा बीचला इथूनच आहे. एक मिनिट दाखव इकडे. हे घे याचा आउटफिट बघा. याचा माझा आउटफिट कसा आहे. हे शर्ट आणायला मला मुकुंदने मदत केली. मी हे शर्ट बघून ठेवला होता पण मी घेतला नव्हता, तो मुकुंदने घेतला. इथं ते ना नाही हे ना असं ते. ठीक आहे मुकुंदचा आउटफिट दे जरा बघू. पण माझी इथे एक सिनेमॅटिक गाईस आरेवारे बीच फायनली फायनली बीच वर आम्ही फायनली आलोय. फायनली आता मी हा, फायनली आता कोकण पण फिरायला सुरू केली आहे. प्रॉपर कोकण. हे बघा तिथे बीच आहे पण तिथे क्राऊड खूप आहे म्हणून आम्ही या डबक्यामध्ये एन्जॉय करतोय. एन्जॉय करतो. आमचा प्लेअर जरा थोडा बाहेर आहे हा पण ठीक आहे. तो फोटो काढतोय, जरा फोटोशूट करतोय. बट ठीक आहे भारी वाटतंय आम्हाला, एकदम मजा येते. आणि नाईस लेट्स गो. चुम्मा. थँक्यू. चल चल जाऊ आपण. चला गाईस मी आता फ्रेंडना बाहेर येतो आणि आता दुसऱ्या बीचवर पण येतो. बेल्जियम वॉफल. बेल्जियम वॉफल काही रत्नागिरी किती वाजता त्याला बेल्जियम वॉफल दिसला आणि मिंदोडे काही वाटली. आमच्या रेटिकेवाला दादाचं पेट्रोल संपलं अचानक गाडीमध्ये. CNG होती पण त्याच्यामध्ये पेट्रोल पण होतं आणि अचानक ते संपलं म्हणून आता आम्ही दादांना घेऊन पेट्रोल पंपवर आलो पेट्रोल भरायला. त्याने मला रात्री ट्रेन पकडायची. चलो काय ट्रॅजेडी. चला जाऊया आपण. एकशीच नेले 7 दिला. फायनली ट्रिप कम्स टू एन एंड. आतमध्ये बोलूया ना प्रॉपर एकदम. गाईज फायनली आमचं रत्नागिरी फिरणं सगळं रत्नागिरी एक्सप्लोरेशन संपलेलं आहे आणि आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला आहोत. ट्रेन लेट आहेच पण आम्ही थांबलो आहोत. बट फायनली आमचं फिरून सगळं झालं आहे आणि आम्ही आता स्टेशनला आहोत. ते बघा त्यांची चालली आहे गॉसिप्स. फायनली गाईज आमची ही ट्रिप आज इथे अजून एंड नाही झाली, होईल आता लवकरच एंड. 11:30ची ट्रेन आहे अजून. आता 9:30 झाले. बहुत टाइम आहे आम्हाला बस. आणि बहुत जगह रत्नागिरी रेल्वे स्टेशन काय एअरपोर्टची कमी राहिला नाही. एअरपोर्ट रत्नागिरी ना कोकणात कोकण मोस्ट ऑफ द स्टेशन खूप डेव्हलप झाले. गाईस आईस्क्रीम पार्टी चालली आहे. ओ नो हा झूम होणार. हा झूम होणार फेस. तर पहिला आपण मुकुंदला विचारू. मुकुंद कशी होती ही ट्रिप. तू आम्हाला दादरपर्यंत सोडायला येणार होतास, मग तू दादरवरनं संगमेश्वरला आला, संगमेश्वरला रत्नागिरीला आला, गणपतीपुळेला आला आणि आता इथे. बोला. मी ह्यांना सोडलं आलो हे लोक चांगले मला चल मध्ये हे लोक मला सोडलं मुंबईला येते बस, बाकी काय नाही. चुम्मा ट्रिप होती, मजा आली. आता जेन्युइनली बोल. जेन्युइनली आम्हाला खूप मजा आली. खूप चांगला दिवस गेला, खूप मजा आली. 4-5 दिवस राहून गेलो आम्ही. आम्ही टोटल किती दिवस राहिले असू? 2 दिवस. मजा आली. एक अर्धा दिवस आम्ही ट्रेनमध्ये घालवला. मजा आली, खूप मजा आली. खूप सण ॲक्शन. कुठे दुसरीकडे जाऊन अजून मजा आहे.
थोडी कमी. नाही नाही, हे प्रायव्हेट होते, प्रायव्हेट आहे. हां आईश एकदम मस्त सुंदर पिकनिक ट्रिप काय बोलायचं ते बोलू शकता. एकदम मस्त झाली. गणपती बाप्पाचं दर्शन एकदम चांगलं पैकी झालं. अरे नाही हे सांगू शकत नाही, प्रायव्हेट आहे. गणपती बोल बाप्पा मी कट मारेन. काय पडला तर माझ्या किस्स्यात. आणि दुसरं असं की जे आम्ही समुद्र बघितला, असं झालं एकदम चुम्मा समुद्र, एकदम हिरवं निसर्ग, हा बाबा ती. डोंगर बिंगर एकदम किंग. परत आम्ही कुठलं होतं आपण समुद्रात डोक्या मारत होतो, तो बाटे बीच. कुठला तरी बीच होता, तिथे गेलो आम्ही. भाटे बीचला गेलो. पण तिकडे आम्ही शूटिंग नाही केली, कारण की आम्ही विचार केला की एवढा पुरी ट्रिप आम्ही तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवते. थोडा प्रायव्हेट टाईम हवा ना, एकमेकांच्या सबस्क्राईब करतो तेव्हा. गाईज बस एवढंच बोलत आहे. प्रतीक तामणकर, मुकुंद तामणकर, धन्यवाद मला ट्रिपला घेऊन आलात. थँक्यू सो मच. आणि संतोष सर तुला पण थँक्यू सो मच. आणि आपल्या भावाला सपोर्ट करा गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केला तर आम्ही 101 नवीन ब्लॉग करू. आम्ही खूप ठिकाणी फिरतो ऑफ कॅमेरा, आम्ही ऑन कॅमेरा फिरायला माझा आईस्क्रीम पडला असता. एक मिनिट. बस गाईज सबस्क्राईब करा. तुम्ही कॉमेंट करा, याला जरा बोला की ब्लॉग बिग बनवा, इंस्टा स्टोरी बिरी लावा. इंस्टाचं अकाउंट आहे, फॉलो बिलो करा. नवीन कॉन्टेंट टाकू आम्ही. बस ओके सो गाईज, फायनली ही ट्रिप एंड होते आणि हा ब्लॉगही इथे एंड होतोय. आणि सगळ्यात मोठा बिग थँक्यू संतोष दादा तुला. तुझ्यामुळे आम्ही ते सगळं फिरायला आलो. आय नो तुझी इथे बॅचलर्स लाईफ थोडी डिफिकल्ट चालली आहे, थोडं हे चाललं आहे. आम्हाला पण तुला बाय बोलताना थोडंसं कसं तरी वाटत होतं, पण इमोशनल मुवमेंट होता. बट ठीक आहे, चल बाय. आम्ही परत भेटू, तुला लवकरच भेटू. अँड सी यू सून. आईस्क्रीम लागलेला हाताला, ते चाटत होतं जरा. आणि सी यू सून. आणि ब्लॉग आवडला असेल, जसं पूर्वेश बोलला तसं लाईक करा, कमेंट करून सांगा मला. आणि स्टोऱ्या वगैरे लावून बोला की मला ब्लॉग करायला. ठीक आहे, सी यू सून. इकडे